आखातातील युद्धामुळे भारतात LPG गॅसची टंचाई निर्माण झाली आहे। त्याचा फटका सर्वात आधी बसला तो म्हणजेच हॉटेल व्यावसायिकांना। पुण्याच्या शिरूरमधील अनेक हॉटेल्सना टाळं लागण्याची वेळ आली, पण संकटात संधी शोधणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांनी चक्क डिझेल भट्टीचा जुगाड सुरू केला। मात्र हाच जुगाड आता कामगारांच्या जीवावर उठलाय। काय घडलंय पाहूयात। गॅस तुटवड्यावर डिझेल भट्टीचा पर्याय। डिझेल भट्टीमुळे आगीतून फुपाट्यात गेल्याची परिस्थिती। डिझेल भट्टीच्या धुरामुळे आचारी बेजार। अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये उडालेला युद्धाचा भडका आणि त्यामुळे देशात निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा फटका सर्वात आधी बसला तो हॉटेल व्यावसायिकांना। गॅसच्या तुटवड्यामुळे पुणे जिल्ह्यातील शिरूरच्या ग्रामीण भागातील हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले। आपला व्यवसाय वाचवण्यासाठी शिरूरमधील व्यावसायिकांनी आता गॅस सोडून डिझेल भट्टी पेटवली, पण हा पर्याय म्हणजे आगीतून फुपाट्यात पडण्यासारखा ठरतोय। डिझेल भट्टी पेटताच हॉटेलचं रूपांतर जणू धुराच्या लोटात होत आहे। प्रचंड उष्णता आणि डोळ्यांना झोंबणारा काळाकुट्ट धूर यामुळे आचाऱ्यांचे हाल बेहाल होत आहेत। दिवसभर या धुराच्या विळख्यात काम करणं आता अशक्य झाल्याचं आचारी सांगतात। गॅसमुळे आम्हाला लई त्रास व्हायला लागले। डिझेल भट्टी लाकडाची भट्टीवर काम करावं लागते, तर आम्हाला डोळ्याला लई त्रास होत आहे, धुळा होत आहे। आता काय करू, घरी जाऊ शकत नाही, मजबुरीमधून आम्हाला काम करावं लागते। घरचा खर्च आहे, बापाच्या पोरांचा साड्याचा खर्च आहे, म्हणून आम्ही ते काम करावं लागले। सरकारला आमची विनंती आहे, गॅसची जेवढी लवकर होईल तेवढी लवकर सोय करा, आम्हाला लई त्रास व्हायला लागला धुळामुळे। तर दुसरीकडे अशा पद्धतीनं काम करण्याची वेळ आल्यामुळे हॉटेलमधील आचारी काम सोडून जाण्याची शक्यता आहे। एकीकडे गॅस नाही तर दुसरीकडे कामगार निघून गेले तर करायचं काय? अशा दुहेरी संकटात हॉटेल व्यावसायिक सापडले। प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून गॅस पुरवठा सुरळीत केला नाही तर ग्रामीण भागातील या हॉटेलना टाळ लावण्याची वेळ हॉटेल व्यावसायिकांवर येण्याची शक्यता आहे। आम्ही हॉटेल व्यावसायिक मात्र या सगळ्या गोष्टींनी पूर्णपणे वैतागून गेलेलो आहेत। या डिझेल भट्टीवर जर काम करायचं म्हटलं तर त्याचा थोडासा धूर जास्त प्रमाणात दूर होतो, त्यामुळे माझा वर्कर म्हणजे कामगार वर्ग हा मात्र पूर्णपणे वैतागलेला आहे। आणि जर कामगारांनी जर काम केलं नाही तर मी हॉटेल व्यवसाय चालवायचा कसा? त्याच्या पलीकडे जाऊन जर घरी निघून गेले किंवा गावाला गेले तर परत ही युद्धजन्य परिस्थिती समजा शांतता झालं ना, आम्हाला गॅस उपलब्ध झाला तर त्यावेळेस मी मात्र हे कामगार आणायचे तरी कुठून? त्यामुळे सगळ्या संभ्रमात मात्र आम्ही हॉटेल व्यावसायिक पूर्णपणे थकून गेलो आहोत। आखातात सुरू झालेल्या युद्धाचा परिणाम थेट आपल्या चुलीपर्यंत पोहोचला। सुरुवातीच्याच टप्प्यात व्यावसायिक गॅस पुरवठ्याला मर्यादा घातल्यानं हॉटेल चालक संकटात सापडले। यातून मार्ग काढत शिरूर सारख्या ठिकाणी देशी जुगाड करण्यात आले आणि त्यामुळे अडचणीत वाढ झाली। आता सरकारने लवकरात लवकर गॅस पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून करण्यात येते। हेमंत चापुडे, झी 24 तास, शिरूर, पुणे।